सर्व अभियंता मित्रांना माझा नमस्कार. आणि खास करून आपल्या युनियन आणि भुतेकर साहेबांनी एक चांगला कार्यक्रम जो आपल्या टी व्ही शाह साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर सगळ्या लीडर्सच्या मार्गदर्शनाखाली अतिशय छान प्रोग्राम आयोजित केला आहे. त्याच्याबद्दल त्यांचं खरं कौतुक कळलं की नाही. आणि त्याच्यासाठी आपण नंतर टाळ्या वाजवूच. पण मी स्वतः पाहता जरा ज्याला आपण म्हणतो ना की मुंबईचा वॉटर सप्लाय प्रत्येकाच्या अगदी तोंडात असतो आणि आपण अगदी सगळीकडे सांगतच असतो आपण सगळीकडे. पण मी आजचा जो विषय घेतलाय तो ह्या वर्षीची वॉटर सप्लाय किंवा वर्ल्ड वॉटर डेची जी थीम आहे त्या थीमच्या अनुषंगाने, बाकी आपल्याला आपला वॉटर सप्लाय माहितीच असतो, पण थीम काय सांगते, उद्या कुठे गेल्यानंतर या वर्षीची थीम काय होते, त्याचा अर्थ काय हे कुठेतरी आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी प्रेझेंटेशन केलेलं आहे. तर लिंकिंग वॉटर ऍक्सेस, जेंडर अँड क्लायमेट जस्टिस, वर्ल्ड वॉटर डे, वॉटर अँड जेंडर. तुम्ही जर बघाल इकडे तर ऑलरेडी म्हटलंय वॉटर अँड जेंडर, वेअर वॉटर फ्लोज इक्विटी ग्रोथ. मग आता पुढे गेल्यानंतर तुम्ही जर बघाल, म्हणजे मी सगळा डेटा अगदी वाचत नाहीये, मी तुम्हाला इकडे म्हणजे कठीणच आहे वाचायला, पण तरी सुद्धा तुम्ही जर महत्वाचं जर तुम्ही बघाल काय दिसतंय तुम्हाला, तर 2.2 बिलियन लॅक सेफली मॅनेज ड्रिंकिंग वॉटर, 3.5 बिलियन लॅक सेफ अँड मॅनेज सॅनिटेशन, 2 billion without basic hand washing facilities, 1 in 3 school lack basic sanitation, girls miss the school due to lack of menstrual hygiene and facilities, and women and girls spend 200 million hours per day only fetching the water. म्हणजे फक्त पाणी भरायला एवढं वापरलं जातं. मला म्हणायचं तो डेटा कदाचित तुम्हाला कुठेतरी मिळेल. मी एक राईट साईडला काय दिलंय ते जरा असं वाचण्याचा प्रयत्न करा की हा नुसता डेटा नाही, तर हे काय आहे, इट इज नॉट नंबर, दे डिफाईन हू हॅज टाइम, हेल्थ, सेफ्टी आणि ऑपॉर्च्युनिटी. तुम्ही जर त्या डेटाचा प्रत्येक गोष्ट बघाल तर काही लोकांकडे टाइमच नाही, कारण सगळं पाणी भरण्यातच त्यांचा टाइम जातोय है ना. हेल्थ नाही का, सॅनिटेशन फॅसिलिटी नाही, सेफ्टी नाहीये, कळलं की नाही, आणि किंवा ऑपॉर्च्युनिटी का नाही, ऑपॉर्च्युनिटी कारण बेसिक गोष्टीच नाहीत त्यांच्याकडे, त्यामुळे ऑपॉर्च्युनिटी नाहीच त्यांच्याकडे. तर हा मुद्दा कुठेतरी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे मग जसं आपल्या जहरी साहेबांनी खूप छान सांगितलंय, म्हणजे मला अगदी कौतुकाचं वाटतंय. म्हणजे का आम्ही दैसर रिव्हर मार्च मध्ये एकत्र काम करतोय, रुस्तमजी. ओके, हा. तर त्यामुळे मला ते म्हणजे ज्याला म्हणतात ना, त्यांनी त्याला सांगितलं असं तर त्याने भरपूर काय काय आणखी गमती सांगितले असतं दैसर रिव्हर बद्दल, की ज्या मी सांगत असतो इतर वेळेला. पण आता माझा विषय जरासा वेगळा. तर इकडे पॉइंट असा आहे की आपण थोडंसं क्लायमेट जस्टिसवर प्रयत्न करायचा सांगण्याचा. इथे तुम्हाला काय दिसतं माहिती आहे ना तुम्हाला, की ज्यांना म्हणतात ना, हे आपण सगळीकडे ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, ज्याला म्हणतात ना की आपण म्हणतो ना की चेंज, क्लायमेट मध्ये चेंज झाला, हे सगळं म्हणत असतो. मी नेहमी सांगतो की एक 10 वर्षापूर्वी माझ्या लेक्चर्समध्ये मी सांगायचो की असं ग्लोबल वॉर्मिंग होणार आहे, क्लायमेट चेंज होणार आहे. पण नाव होणार नाही, आपण ऑलरेडी आता विटनेस करतोय, कळलं की नाही, विटनेस करतोय. आणि तुम्हाला दिसतंय की श्रावण महिन्यामध्ये जो पाऊस पडायला पाहिजे तो श्रावण महिन्याचा पाऊस नसतोच मुळात, कळलं की नाही. आणि जो काय आपण कवितेमधला जो पाऊस असतो तो तर तिकडे श्रावण महिन्यात नसतोच. मला इकडे काय सांगायचं, इकडे पॉइंट मला त्याच्यावर नाही बोलायचंय. मला बोलायचं कुठलं, की ज्यांचं ह्या क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग मध्ये ज्यांचा काही हातभार नसतो ते जास्तीत जास्त सफर करतात, कळलं की नाही. म्हणजे साधी जी लोक आहेत, म्हणजे कोणतरी ज्याला म्हणतात परिणाम कोणतरी करत असतं आणि त्याचे परिणाम मात्र ह्यांना भोगावे लागतात. हा मुद्दा इकडे मला हायलाईट करायचा. मग काय दिसतंय तुम्हाला, की तर पहिले म्हणजे इनइक्वॅलिटी, व्हल्नरेबल कम्युनिटीज, लो इन्कम ग्रुप, वुमन, जे बोलतो ना कोस्टल पॉप्युलेशन फेस हाय रिस्क, त्यामुळे इनइक्वॅलिटी आहे. दुसरं काय, डिसप्रपोर्शनल इम्पॅक्ट, मोर एक्सपोजर टू द फ्लड, ड्रॉट, हीट अँड वॉटर स्केर्सिटी. म्हणजे ही सगळ्या ज्या कम्युनिटीज आहे ना त्यांना जास्तीत जास्त त्याचा त्रास सहन करावा लागतो. लिमिटेड कॅपॅसिटी टू कोप, फ्युअर रिसोर्सेस, विकर इन्फ्रास्ट्रक्चर अँड लेस ऍक्सेस टू द सर्व्हिसेस. त्यांच्याकडे काय नाहीच आहे हो, कळलं की नाही. मी तुम्हाला पुढच्या याच्यात आणखी डिटेलमध्ये सांगायचं आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच नाही, त्यांच्याकडे काही सामानच नाही, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त त्याचा त्रास सहन करावा लागतो. म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट टोटल क्लायमेट आणि वॉटर. आणि फायनली एक्सक्लुजन, दोज अफेक्टेड ऑफन हॅव द लीस्ट व्हॉइस इन ए क्लायमेट पॉलिसीज. साधा मला म्हणायचं नाही, याच्यावर एक साधा सिंपल मुद्दा घेऊया. आता जे काही वर्ल्ड वॉर वगैरे काही चाललंय, जी साधी गरीब माणसं आहेत त्यांना काही त्याच्यामध्ये व्हॉइस आहे का, तुम्हाला फक्त सहन करायचंय, त्यांना काही व्हॉइस नाही, हे लक्षात घ्या. मग आता मुद्दा असा आहे की हे सगळं का चर्चा करायची,
सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ऐकलंय ना जरा सगळ्यांनी, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. तर टोटल जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहेत 17, ते आपल्याला 2030 पर्यंत अचीव्ह करायचे आहेत, कळलं की नाही. हे UN ने दिलेले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ते आपल्याला अचीव्ह करायचे. मग आता आपल्या वॉटरशी कनेक्टेड जे गोल आहेत ते कुठले आहेत, तर ते मी हायलाईट करण्याचा प्रयत्न केले आहे. तर कोर SDGs, तर पहिला म्हणजे कुठला, तर तुम्हाला काय दिसतंय की जेंडर इक्वॅलिटी, वॉटर अँड सॅनिटेशन है ना, आणि क्लायमेट ऍक्शन, हे 3 मेजर गोल आहेत की जे वॉटरशी कनेक्टेड आहेत. आणि त्याचबरोबर इंटर कनेक्टेड SDGs, त्याला मी गोल नंबर 3, नो पॉवर्टी, 10 नंबर आणि 11 नंबर, हे सगळे इंटर कनेक्टेड SDGs आहेत. मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की 4 अधिक 3 7, टोटल 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल पैकी 7 गोल हे कशाशी संबंधित आहेत, पाण्याशी संबंधित आहेत, सॅनिटेशनशी संबंधित आहेत. हे कुठेतरी लक्षात घ्या. आता हे बघा, माझा परत एकदा स्टेटमेंट मी रिपीट करतोय, कदाचित आणखीन 2दा रिपीट करणार आहे मी. दोज हू कॉन्ट्रीब्युट लिस्ट टू क्लायमेट चेंज ऑफन सफर मोर सिव्हिअर कॉन्सिक्वेन्स, बरोबर की नाही. हे आपल्याला दिसतं चित्र, आणि मला तर वाटतं आपण मुंबईकर पण तेच आहोत, कळलं की नाही, की जे काही पाणी आणतो ते कुठून आणतो सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, कळलं की नाही. आणि तिकडचे लोकल जे रेसिडेंट्स असतात, लोकल जे काही विलेजर्स असतात, त्यांना काय भोगावं लागतं हे देखील आपण बघतो. त्यामुळे आपण पण त्यातलेच आहोत हे कुठेतरी लक्षात ठेवूया. मला सांगण्याचा मुद्दा असा की आपण हे केल्यानंतर कुठेतरी आमच्या मुंबईकरांना हे देखील माहीत असायला पाहिजे, कळलं की नाही. म्हणजे जो पहिला जो फोटो दाखवतो, दुसरा तुम्ही जर बघितलं फोटो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय की सगळीकडे पाणी आहे, सगळं काय आहे, पण त्या बिचाऱ्याला काय काय म्हणतात ना, ऍक्सेस नाही, त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही चालू द्या. येस, इकडे ज्याला म्हणतात ना, मी मुद्दामून त्या कार्टूनच्या हिशोबात सांगितलंय की कुठेतरी काहीतरी ग्लोबल वॉर्मिंग झालं, क्लायमेट चेंज झालं, आणि त्याचा परिणाम म्हणून इकडे त्यांना काय झालं, इकडे काय दिसतंय तुम्हाला, तर त्यांचं सगळं क्रॉप्स है ना, सगळं त्यांची शेती आहे ती वाहून गेली आहे. आणि मग ते म्हणतात आहेत की काय करायचं, आपण कुठल्या लॉयरला भेटायचं का, काही करायचं की नाही. मी त्यांच्याकडे काय नाही, म्हणजे कुठेतरी ग्लोबल, आणि लक्षात घ्या असं नाही ना की एका ठिकाणी केलं म्हणजे त्याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागणार, ते अख्ख्या जगाला भोगावे लागणार, हे कुठेतरी आम्ही लक्षात घ्यायचं. आणि जनरली काय असतं की जे गरीब लोक असतात, जे साधे आपले म्हणतात ना साधे वुमन्स आहेत, त्यांच्या चर्चा त्यांचं डिस्कशन कोण करणार, तर अगदी 5 स्टार हॉटेलमध्ये बसून युरोपियन लोक करणार, आणि ते त्यांच्या चर्चा त्यांच्या प्रॉब्लेम्सवर डिस्कस करणार, की ज्यांना खरं बॉटम लाईन किंवा खाली काय चाललंय हे कुठं माहीतच नसतं. हे आम्ही कुठेतरी लक्षात घेऊ. आता इथे काय असतं माहिती ना, की बऱ्याच वेळा आपल्याला, मला इकडे सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्याला काय वाटतं माहिती ना, आम्हाला काय नाही, आम्हाला त्याचा काही त्रास होणार नाही. पण कुठेतरी जातात आणि सुपामध्ये, आपण ज्याला म्हणतो ना, कोणी जात्यामध्ये असतात आणि कोणी सुपामध्ये असतात, हे कुठेतरी आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आजही बऱ्याच लोकांना वाटतं की त्याचा आणि आपला काही संबंध नाहीये, ते होईल तेव्हा होईल, आपण बघू. पण त्याच्यामध्ये कधी भरडले जाणार ते आम्हाला कळणार देखील नाही. आणि जनरली काय होतं की जे जास्त जे म्हणतात ना रिच पीपल असतात, ते गरिबांची चर्चा करतात आणि नंतर फक्त स्वतःचं मात्र बेनिफिट बघत असतात. मी शॉर्टमध्ये मी तुम्हाला फक्त प्रत्येक इश्यूच्या 2-2 स्लाइड दाखवणार आहे. जास्त न वाचता तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. पहिली स्टोरी आहे, वेन वॉटर डिस्ट्रॉइज लाईफ. बघा मी काय म्हटलंय, वॉटर डिस्ट्रॉइज लाईफ. काय दिसलंय की बाकी डिटेल न जाता, मालवाई ऍट ईस्ट आफ्रिका, वेन द फ्लड टूक एव्हरीथिंग इन मार्च 23. तुम्हाला काय दिसलंय, तर तिकडे लोकांना खूप त्रास झाला त्याचा, बरोबर की नाही. 5.9 पीपल रिक्वायर्ड ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स. आणि ज्याला म्हणतात ना वॉटर क्रायसिस बिगिन इमिजिएटली अँड ड्रिंकिंग वॉटर रिसोर्स सबमर्ज. सगळीकडे पाण्याचा प्रॉब्लेम झाला. शेवटची लाईन वाचा, इन अ सिंगल नाईट वॉटर शिफ्टेड फ्रॉम सर्व्हायवल टू डिस्ट्रक्शन. बरोबर आहे की नाही. मग आता ही स्टोरी जी आहे, काय स्टोरी म्हटली आहे, वेन वॉटर डिस्ट्रॉइज लाईफ. मग त्याचा परिणाम काय, इनजस्टिस. कशावर इनजस्टिस झालाय, वॉटर, सॅनिटेशन आणि डिग्निटी कोलॅप्स, बरोबर की नाही. काय दिसतंय परत एकदा, 68% हाऊस होल्ड सॅनिटेशन फॅसिलिटी कोलॅप्स आफ्टर सायक्लॉन. 36% फॅमिलीज हॅव नो सॅनिटेशन, ओव्हर 1000 बोरहोल डिस्ट्रॉइड, कळलं की नाही. आणि जेंडर इम्पॅक्ट काय, वुमन फोर्स ह्यूज अनसेफ अँड ओपन एरियाज ऑफ द सॅनिटेशन, इन्क्रीज एक्सपोजर टू द डिझीज अँड लॉस ऑफ डिग्निटी. परत एकदा काय कन्क्लुजन आहे, दोज लीस्ट रिस्पॉन्सिबल सफर मोस्ट. ज्यांना
खरंच त्यांची जबाबदारी काय म्हणतात त्यांचं काही त्याच्यामध्ये हे नाही, पण सफर मात्र त्याला करावं लागतं. दुसरी स्टोरी, पहिली स्टोरी मी काय केलं, वॉटर डिस्ट्रॉयज. दुसरं काय म्हणताय, वेन वॉटर टर्न्स अनड्रिंकेबल. कळलं की नाही, काय झालं, पाणी आहे बट इट इज अनड्रिंकेबल. जास्त डिटेलमध्ये न जाता बांगलादेशची स्टोरी आहे. कळलं की नाही, 2010 पासून हा प्रश्न सुरू झालेला आहे. आणि तिकडे काय दिसतंय तुम्हाला की बांगलादेश प्रोग्रेसिव्ह सी लेवल राईज अँड सायक्लॉनिक सर्जेस, आपण म्हणतो ना सी लेवल वाढते सुरू झालंय. कळलं की नाही. आणि रिझल्ट काय की सम ऑफ द कोस्टल डिस्ट्रिक्ट सॅनिटरी लेवल एक्सीड सेफ लिमिट टू 5 to 10%, 5 to 10 टाइम्स. बरोबर की नाही. मग ह्याचा इम्पॅक्ट काय, आपण काय दिसतोय, हिअर वॉटर इज नॉट ऍबसेंट. वॉटर आहे पण ते कसं आहे, इट इज पॉइझन. बरोबर की नाही. सॅलिनिटी जास्त आहे त्यामुळे त्याचा उपयोग नाही आम्हाला, म्हणजे त्याचा काही आपल्याला उपयोग नाही. मग इथे इनजस्टिस तुम्हाला काय दिसतोय, तर बेसिकली तुम्हाला काय दिसतंय की तर लिव्हिंग विथ द सॅलिनिटी. आता सॅलिनिटीमध्ये असल्यामुळे काय होतं की तुम्हाला तिकडे ज्याला म्हणतात ना ब्लड प्रेशर किंवा इतर जे डिझिसेस असतात त्याचा तुम्हाला सामना करावा लागतो. मी थोडंसं कट शॉर्ट करतोय, ते लक्षात घ्या. वुमन स्पेंड 4 to 6 hours डेली इन कलेक्टिंग द सेफ वॉटर. जेंडर इम्पॅक्ट काय दिसतोय, इन्कम पॉवर्टी, लॉस ऑफ इन्कम अँड एज्युकेशन ऑपॉर्च्युनिटी, फिजिकल स्ट्रेन. फायनली परत एकदा मला कन्क्लुजनवर जायचंय. क्लायमेट इनजस्टिस इज नॉट ऑलवेज सडन, समटाइम इट इज स्लो, इनविजिबल अँड डीपली अनइक्वल. 2010 सुरू झालंय, अगोदर कळलंच नाही. कळलं की नाही, अगोदर कळलंच नाही. मग आज जी मी ट्रेन दाखवली ना ते आमचं नाहीये. कळलं की नाही, आम्हाला नाही काय प्रॉब्लेम, हे 2010 कळलंच नाही काय प्रॉब्लेम आहे तो. कळलं की नाही. आणि हा विषय कुठेतरी आम्ही समजून घ्यायचा. पुढची इव्हेंट, वेन वॉटर डिसअपियर्स. मी तिसरा 3 सांगितलं होत्या स्टोरी, त्यातली तिसरी स्टोरी. केनियामध्ये काय झालंय, ज्याला म्हणतात की वॉटर गेलं सगळं, ड्रॉट. 23 million people फेस acute वॉटर शॉर्टेज. बरोबर की नाही. इट इज अ ड्रॉट, सर्वायवल इज मेजर्ड इन किलोमीटर्स वॉक. कसं काय ते पण बघा जरा. तुम्हाला इकडे काय दिसतंय, तर लोक तिकडे 8 तास ट्रॅव्हल करतात आहे. 8 तास ट्रॅव्हल करतात आहे. शेवटचं फक्त बघा, 8 hours पर डे. दिस इज अन एंटायर वर्क डे स्पेंड जस्ट सिक्युअर वॉटर. 8 तास चालतात आहेत कशाला, पाणी मिळवण्यासाठी. बरोबर की नाही, फक्त पाणी मिळवण्यासाठी. हे कुठेतरी लक्षात घ्या. मी 3 स्टोरी सोप्या भाषेत सांगितलंय, टायमाचं बंधन पाळतात जर असं पुढे जातोय. कळलं. आणि हा यही प्रॉब्लेम. येस. माय पॉइंट इज व्हाट कि सेलिब्रेशन ऑफ वर्ल्ड वाटर डे, मुंबई में वी आर रियली लकी 135 लीटर्स मिल रहा है, बट एवरीबडी शुड बी अवेयर कि क्या स्टोरी है. इसके लिए मैं दिखाने की कोशिश कर रहा हूँ. आता मी जस्ट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतोय. हा आपल्या इंडिया, सगळ्यांना म्हणतील की सगळ्या फॉरेनचं सांगितलं, इंडियातलं काय ते इंडियामध्ये पण आहे. हा अतिशय ज्याला म्हणतात ना मोठी चांगली फिल्म आली होती पाणी म्हणून. कळलं की नाही. आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो कसा, तो ज्याला म्हणतात हनुमान केंद्रे, हे कसे आले होते आणि सगळ्या लोकांना एकत्र करून त्यांनी कसं त्या पाण्याचं ज्याला म्हणतात ना म्हणजे प्रॉब्लेम होता तिकडे पण सेम. लोक जातात आहेत, धावतात आहेत, चालतात आहेत. मी गमतीने नेहमी सांगतो की मी थोडासा कन्क्लुजनला येतोय, नेहमी सांगतो की इकडे आपण काय करतो की एज्युकेशन, मुलींना शिक्षण, मुलगी शिकली पाहिजे, मला कोणतरी म्हटलं नाही का, तर त्याच्यासाठी एज्युकेशन फ्री, त्यांना पुस्तकं फ्री, सगळं काय फ्री. पण सकाळी उठल्यानंतर तिची आई तिला काय सांगते, तिची आई म्हणते पहिल्यांदा पाणी घेऊन ये. कळलं गेली, पहिल्यांदा पाणी घेऊन ये. आणि ती पाणी आणायला गेली तर मी नेहमी म्हणतो, आणि त्या अशा ठिकाणच्या विहिरीत ती पाणी आणते की जिकडे पाणी हे टोटली म्हणतात ना कॉन्टॅमिनेटेड असतं. मग मी नेहमी त्या म्हणतात आहे 5 लिटर पाणी मिळालं, एकावर 2-4 गोष्टी फ्री असतात. ते 5 लिटर पाण्यामध्ये जॉन्डिस फ्री, आणखी इतर सगळ्या गोष्टी फ्री असतात. मला सांगा त्या पाण्याची कॉस्ट किती झाली, आणि आमच्या इकडे पाण्याचा टॅक्स वाढवायचा नाही ह्याच्यावर एकमत झालं. म्हणजे हा पण एक पॉईंट कुठेतरी आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. अँड जस्ट शेवटचं फक्त आपल्या लोकांना कुठेतरी समजायला पाहिजे, तर ह्या क्लायमेट जस्टिससाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे. पहिल्यांदा स्ट्रेंथन, ज्याला म्हणतात ना प्लॅनिंग आपलं चांगलं असायला पाहिजे, की जिकडे डेव्हलप वॉर्ड लेवल मॅपिंग, वॉटर ऍक्सेस, जेंडर वल्नरेबिलिटी आणि क्लायमेट रिस्क. देन जेंडर वॉटर गव्हर्नन्स, एनहान्स द पार्टिसिपेशन ऑफ द वुमन. हे लक्षात घ्या, पाणी आणि वुमन हे कुठेतरी पहिल्यांदा असं बसलेलंच आहे की पाणी म्हणजे तिचीच जबाबदारी आहे सगळी. म्हणजे घरात जरी ज्यांच्या घरात पाणी येत असतं नाही काय असं 2 तासासाठी 15-1 तासासाठी, तर त्याच्यासाठी पाणी भरायची जबाबदारी त्या लेडीजची आहे. म्हणून इकडे कुठेतरी हा दुसरा पॉईंट मी सांगितलाय. देन तिसरा, इंटिग्रेट क्लायमेट रेझिलियन्स इन्फ्रास्ट्रक्चर, अलाइन वॉटर अँड सॅनिटेशन सिस्टीम विथ फ्युचर क्लायमेट रिस्क. हे कुठेतरी विचार करायला पाहिजे, ज्याला म्हणतात ना
आपण मुंबईमध्ये याचा विचार नक्की केलेला आहे. मी अगदी एका मिनिटात त्याच्यावर बोलणार आहे. आणि प्रायोरिटाइज इन्क्लुसिव्ह सर्व्हिस डिलिव्हरी, स्ट्रेंथन वॉटर अँड सॅनिटेशन ऍक्सेस इन हाय डेन्सिटी अँड व्हल्नरेबल सेटलमेंट. तर ऍटलिस्ट आपल्या मुंबईच्या इंजिनियर्सना मे बी पहिले दोन गोष्टी एवढ्या लागू नाहीत, आपल्याला त्याचा विचार करायचा नाही, पण आम्हाला कुठेतरी दुसरं तरी या गोष्टी समजायला पाहिजे. आणि त्याचा विचार बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेला आहे. सगळ्यांना माहित असेल की आता आपलं जे वेस्ट वॉटर आहे त्याचं रिसायकल करून आपण ते वापरणार आहोत आणि त्याच्यासाठी मोठे प्रोजेक्ट चालू आहे. अगदी 2 दिवसापूर्वी जर बघितलं तर पेपरमध्ये कुलाबा वेस्ट वॉटर ट्रीटमेंट फॅसिलिटीच्या कसं पाणी विकलं जाणार आणि कसं काय करतात त्याची बातम्या आल्या होत्या. आणि बाकी टोटल एसटीपीस मधलं अगदी 50% म्हणजे जवळजवळ 1200 MLD पाणी आपण रिसायकल करून ज्याला म्हणतात ट्रीटमेंट करून त्याला आपण वापरणार आहोत. तर ऍटलिस्ट मुंबईच्या इंजिनियर्सनी या बाकीच्या गोष्टी तरी लक्षात असायला पाहिजे. आपण दुर्दैवाने वॉटरवाले वेगळे, सॅनिटेशनवाले वेगळे, पण तसं नाही चालतात. इट शुड बी इंटिग्रेटेड अप्रोच असायला पाहिजे आणि तो इंटिग्रेटेड अप्रोच आपण कुठेतरी ठेवायला पाहिजे. पुन्हा एकदा मला चांगली संधी दिल्याबद्दल कुटेकर साहेबांचं धन्यवाद. बाकी सगळ्या आमच्या साहेबांचं सगळ्यांचं धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. अतिशय समर्पक आणि मार्मिक पद्धतीनं आपण आपलं मनोगत आणि जे क्लायमॅटिक जस्टिस वरतीचे मुद्दे होते ते आपण इथे हायलाईट केले. मला असं वाटतं आता वेळ झालेली आहे औपचारिक कार्यक्रमाकडे वळण्यासाठी, आणि म्हणून मी या आपल्या दोन्ही मार्गदर्शक विभूतींना प्रणाम करण्यासाठी आणि त्यांना पुष्प अर्पण करण्यासाठी तमाम मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी मार्गक्रमित व्हावं. आदरणीय प्रभू साहेब, आदरणीय टी.व्ही. शाह साहेब, आदरणीय आले चक्रपाणी साहेब, आदरणीय शिरूरकर साहेब, आदरणीय वडेलकर साहेब, व्यंकटराव गायकवाड साहेब आणि स्वतः या कार्यक्रमाच्या आयोजन प्रयोजनात अतिशय महत्वाची भूमिका निभावणारे कुटेकर देशमुख साहेब, या तमाम मान्यवरांना मी विनंती करेन की आपण या दोन्ही मान्यवरांना अर्थातच या आजच्या या वर्ल्ड वॉटर डे मध्ये या दोन लोकांची जी योगदान आहे ती विसरून चालणार नाही. अर्थातच भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या पवित्र स्मृतीला इथे अभिवादन केले जाते आणि इंजिनियर नारायण मोडक यांच्याही स्मृतीला इथे अभिवादन केले जाते. सगळेजण आपण उभं राहून या दोन्ही विभूतींना इथे जो आपला सन्मान दर्शवलेला आहे त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशन मुंबई, महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशन, विकासकर्मी अभियंता मित्र पुणे यांच्या माध्यमातून जागतिक जल दिनाच्या आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे तमाम मान्यवर आणि सुप्रसिद्ध वास्तुविशारद माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य चंद्रशेखर प्रभू साहेब, माजी सचिव जलसंपदा विभाग व्यंकटराव गायकवाड साहेब यांची इथे उपस्थिती झालेली आहे. असिस्टंट कमिशनर के वेस्ट एरियाचे आले चक्रपाणी साहेब यांचीही उपस्थिती इथे झालेली आहे. अर्थातच ज्यांच्यावर अखंड चित्रपट निघालाय, आता थांबायचं नाही, तर त्या चित्रपटाचा खरा रिअल हिरो, खरे सेलिब्रिटी ज्यांच्यावरती हा चित्रपट निघालाय ते आपल्या सर्वांचे लाडके अभियंता उदयकुमार शिरूरकर साहेब, माजी सहाय्यक आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांची इथे उपस्थिती झालेली आहे. आणि ज्यांचं अतिशय महत्वाचं म्हणजे योगदान आजच्या या कार्यक्रमासाठी इथे आहे आणि ज्या विशेषांकाचं प्रकाशन या ठिकाणी इथे होणार आहे ते वडेलकर साहेब या ठिकाणी इथे उपस्थित आहेत. श्री कमलकांत वडेलकर, विकास कर्मी अभियंता मित्रचे संपादक, या सर्व मान्यवरांसाठी जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट आपण सगळ्यांनी करूया. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी अनेक वॉटर डिपार्टमेंट मधील कर्तबगार अधिकाऱ्यांना वेळोवेळेस आर्थिक मदत करण्यासाठीचा हा संपूर्ण संकल्प जी मंडळी नव्यानं इथे उपस्थित झालेली आहेत किंवा ज्यांना यापूर्वीची पार्श्वभूमी माहिती नाही त्यांच्या माहितीसाठी की हा सगळा खटाटोप कशासाठी असतो, तर गेली अनेक वर्ष 22 वर्ष चालू असणारा हा संकल्प की आपल्यातल्या लोकांना, आपल्या अधिकाऱ्यांना, आपल्या कर्मचाऱ्यांना योगदान देता यावं याकरता या विशेषांकाचं प्रकाशन करून जाहिरातींच्या माध्यमातून आपण फंड्स आणि निधी अवेलेबल करतो आणि तो आपल्या स्टाफना आपण उपलब्ध करून देतो. मला खूप अभिमानानं सांगायला आवडेल की चीफ इंजिनियर यांत्रिकी विद्युत असणारे प्रशांत पवार यांना 2000 साली एक मोडक सागरला ते काम करत असताना एक बाईट झाला होता आणि त्या बाईट झाल्यामुळे त्यांचं संपूर्ण शरीर म्हणजे डोक्यापासून खालचा जे धडाचा भाग असतो तो संपूर्ण पॅरलाइज झाला होता. आणि मग त्यावेळी अशा आपल्या वॉटर डिपार्टमेंटच्या माणसाला जबलपूर ते हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं
आणि लीलावती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हस्तक नावाचे एक निष्णात डॉक्टर आहेत, ज्यांच्या माध्यमातून ही ट्रीटमेंट होऊ शकते हे आपल्या डिपार्टमेंटला कळालं, आपल्या असोसिएशनला कळालं. त्यांच्याकडे ट्रीटमेंटला गेल्यानंतर असं लक्षात आलं की इम्पोर्टेड मेडिसिन्स वापरल्याशिवाय हा खर्च उठवला जाऊ शकत नाही. आणि मग अशा वेळी शहा साहेब, अशा वेळी भोतेकर साहेब, अशा वेळी खोले साहेब, अशा वेळी सुरेशजी, डीपी जोशी, पाचपांडे या सगळ्या आपल्या कर्तृत्ववान अधिकाऱ्यांनी पुढे आले. 8 लाखाचा तो खर्च होता. तो खर्च कव्हर करण्यासाठी एक अभिनव संकल्पना त्यांनी त्या माध्यमातून निर्माण झाली. त्यावेळेस त्यांनी फंड अरेंजमेंट केली. पण अशा पद्धतीचं पुस्तक प्रकाशन करून जर आपण जाहिराती मागवल्या तर आपण खऱ्या अर्थानं आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य त्या पद्धतीनं आपण हे योगदान देऊ शकतो. आज कैलासवासी कैलास राठोड यांच्या कुटुंबियांना सुद्धा आपण नाशिकचे उपमहापौर गणेश शिंदे यांच्या हस्ते असोसिएशनच्याच माध्यमातून एक जबरदस्त अशी लाखो रुपयांची मदत, मी भुतेकर देशमुख साहेबांनी सांगितलंय की किती मदत केली त्याचा उल्लेख करू नका, कारण आपण कृतज्ञ आहोत आपल्या कर्मचाऱ्यांसाठी. पण ती फिगर खरंच मोठी आहे आणि एक सर्वसामान्य नागरिक म्हणून शाहसाहेब आणि भुतेकर साहेब आपल्या असोसिएशनला सलाम आहे. आणि खरोखरच ज्या पद्धतीने लाखोंची देणगी इथे जनरेट केली जाते आणि ही अभिनव संकल्पना ज्यांच्या माध्यमातून आहे. सो मी इथे आल्यानंतर विचारलं की हु इज द मेन सेलिब्रिटी. So everyone was having the same common answer. Our God or celebrity is only TV Shah. So त्यांच्यासाठीच आम्ही इथे आलोय आणि शहा साहेबांचा शब्द आहे आणि म्हणून ही गर्दी आज या ठिकाणी इथे झालेली आहे. सो जास्त वेळ न दवडता मी त्यांच्या अगोदर आदरणीय पहिलं त्यांना बोलू, आदरणीय भुतेकर देशमुख साहेब आणि शहा साहेब यांना विनंती करेन की तत्पूर्वी सन्मानाचा कार्यक्रम आपण इथे या ठिकाणी आपल्या हाती घेऊया. आजच्या कार्यक्रमासाठी चंद्रशेखर प्रभू साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी माळवदे साहेब पण आले, माळवदे, हो माळवदे साहेब पण आलेले, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. मी त्यांनाही विनंती करेन. माळवदे साहेब यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. उपायुक्त विशेष अभियंता आणि दिलीप पाटील साहेब जल अभियंता यांनी सुद्धा कृपया मंचावर येऊन विराजमान व्हावं अशी मी त्यांना विनंती करेन. दिलीपजी पाटील साहेब, या सगळ्या मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान करण्याची विनंती मी या ठिकाणी भुतेकर देशमुख साहेबांना विनंती करेन की सर्वप्रथम टीव्ही शाह साहेब यांच्या सोबत, कारण ही राम लक्ष्मणाची जोडी आहे आणि त्यामुळे आपल्या दोघांच्याही असते हा सन्मान इथे आदरणीय चंद्रशेखर प्रभू, सुप्रसिद्ध वास्तुविशारद, माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, असं म्हणतात की ही इज अ आयकन ऑफ आवर डिपार्टमेंट. आणि खऱ्या अर्थानं एक वास्तुविशारद म्हणून ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या या भूमीला, भारताच्या या भूमीला आपण एक वेगळं योगदान दिलंय त्याबद्दल आपलं अभिनंदन आणि मनपूर्वक स्वागत. जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट चंद्रशेखर प्रभू यांच्यासाठी आपण सगळ्यांनी करूया. आजच्या या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर मंडळी इथे उपस्थित राहिली आहेत. पुढील सन्मान हा असिस्टंट कमिशनर के वेस्ट आल्हे चक्रपाणी साहेब इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन की आपण कृपया मंचावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. आल्हे चक्रपाणी साहेब यांचं या ठिकाणी येणं झालेलं आहे, तर त्यांनाही देशमुख साहेबांनी इथे सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आलेल्या पाहुण्याचं स्वागत आणि सन्मान सत्कार कसा करावा हे देशमुख साहेबांच्या व्यतिरिक्त, भुतेकर देशमुख साहेबांच्या व्यतिरिक्त कोणी सांगणार नाही. तर त्याच्यामुळे आज मंच छोटा झालाय आणि माणसांची उपस्थिती म्हणजे सेलिब्रिटीजची उपस्थिती जास्त झाली. दॅट इज व्हॉट द पॉवर ऑफ अवर असोसिएशन इज. सो मी आता विनंती करेन पुढील सन्मान आल्हे चक्रपाणी साहेब यांचा या ठिकाणी भुतेकर देशमुख साहेब यांनी करावा आणि शाह साहेब यांनी करावा. ते आज इथे उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक येस. या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात ते यजमान आहे. शिरूरकर साहेब,
बर, तत्पूर्वी व्यंकटराव गायकवाड साहेब माजी सचिव जलसंपदा विभाग इथे उपस्थित आहेत, तर मी त्यांनाही या ठिकाणी इथे सन्मानित करावं अशी मी साहेबांना विनंती करेन. व्यंकटराव गायकवाड साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. धन्यवाद. माळवदे साहेब इथे आलेले आहेत, उपायुक्त विशेष अभियंता. त्यांना या ठिकाणी बुद्धेकर देशमुख साहेब आणि शाह साहेब यांच्या हस्ते इथे सन्मानित केलं जाणार आहे. जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. आणि दिलीप पाटीलजी जल अभियंता इथे उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी इथे स्वागत आणि सन्मान केला जावा अशी मी साहेबांना विनंती करते. जरा जोरदार टाळ्या या सगळ्या. आणि खरंच सांगतो, मी चित्रपट पाहिलाय. मी म्हटलं ज्या माणसावर हा चित्रपट बनलाय, हु इज दॅट सेलिब्रिटी, ही वॉज सिटिंग नेक्स्ट टू मी अँड ही केम सो अर्ली अँड ही सो एनर्जेटिक अँड सो सिम्पल. सो मी विनंती करेन अभियंता उदय कुमार शिरूरकर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जावा. जरा जोरदार टाळ्या. आता थांबायचं नाही, तुम्ही टाळ्या वाजवताना सुद्धा आता थांबायचं नाही. गाडगे साहेब इथे आलेले आहेत, तर त्यांनाही या ठिकाणी इथे सन्मानित करावं अशी मी साहेबांना विनंती करतो. कार्याध्यक्ष अतिशय महत्वाची. येस येस येस. सो एका कार्याध्यक्षाकडनं दुसऱ्या कार्याध्यक्षाचा असणारा हा सन्मान आहे. अर्थातच विकास कर्मी अभियंता मित्र या संपूर्ण विशेषांकाचे जे संपादक आहेत श्री कमलकांत वडेलकर यांचा या ठिकाणी आता इथे यथोचित सन्मान होतोय. 40 वर्ष मित्र हो, सरकारची मदत न घेता विदाऊट जाहिरात चालणारं भारतातलं कदाचित ही एकमेव विशेषांक असावा. 25,000 वाचक, 5,000 वाचक तर आपल्या डिपार्टमेंटचेच आहेत. आणि डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी डॉक्टर्स ऑफ इंजिनियर म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. तर त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. मी सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि मी आता विनंती करेन बुद्धेकर देशमुख साहेब यांना की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी द्यावं. जोरदार टाळी.